लाईव्ह महाराष्ट्र डिजिटल न्यूज, हक्कासाठी लढणाऱ्यांचा बुलंद आवाज। सभापती व उपसभापती यांचा पदग्रहण सोहळा आयोजित झालेला आहे। गेल्या 15 वर्षापासून जो जिंतूर तालुक्यामध्ये भारतीय जनता पार्टीला वनवास होता, तो वनवास 15 वर्षानंतर आज संपलेला आहे। आणि हा भारतीय जनता पार्टीचा सभापती व उपसभापती, सभापतीपदी आमचे मित्र किशोर खिस्ते यांच्या पत्नी अयोध्याताई खिस्ते व उपसभापतीपदी माझ्या स्वपत्नी सोनाली माधव दराडे यांना आज विराजमान झालेले आहेत आणि त्यांनी आज पदभार स्वीकारलेला आहे। मित्र हो, आजपासून जे मागच्या 4 वर्षामध्ये प्रशासक लागू होतं आणि आम्ही आज अल्टिमेटम पण बीडीओ साहेब व सर्व कर्मचारी व अधिकारी यांना दिलेला आहे। इथून पुढे आम्ही 100 दिवसाचा कार्यकाळ 100 दिवसाचा कार्यक्रम राबविणार आहोत आणि त्या 100 दिवसामध्ये जिंतूर तालुक्यामध्ये काय योजना झाल्या, काय पेंटिंग आहेत आणि काय करायच्या ते फॉलोअप एक आजपासून ते 100व्या दिवशी पूर्ण करणार आहोत। आणि त्या 100व्या दिवशी जनता दरबार ह्या घेणार आहेत। आपल्या जिंतूर पंचायत समितीमध्ये अनेक विभाग आहेत। विशेष विभाग MRGS अंतर्गत पाणी पुरवठा, रस्ता, आरोग्य या योजना आणि याच्यावर आम्ही जास्त भर देणार आहेत। कारण की मित्र हो, काल जो आपला आजचा जो काल निवड झाली, भारतीय जनता पार्टीचे 14 सदस्य होते, पण निवड होताना बिनविरोध 20 सदस्यांनी आम्हाला सपोर्ट करून बिनविरोध निवड केलेली आहे। म्हणून आमचा एक मानस आहे सभापती महोदयाचा व आमच्या पत्नी सोनालीचा की जिंतूर तालुक्यामध्ये सर्व घटकात सर्व सर्कलमधले सदस्य आमच्या सोबत आहेत। तर येणाऱ्या काळामध्ये आम्ही सर्व जिंतूर तालुक्याचा विकास, सर्वसामान्य जनतेचे काम मार्गी लावल्याशिवाय जिंतूर पंचायत समितीमध्ये जो कोणी नागरिक, जो कोणी लाभार्थी येईल त्याला जाताना त्याच्या चेहऱ्यावर हास्य फुललेल्याशिवाय सभापती व उपसभापती आम्ही शांत बसणार नाहीत, ही गवाही देतो। आणि मित्र, माझ्यासारख्या सर्वसामान्य सर्वसामान्य कार्यकर्त्याला, कारण की मागच्या 25 वर्षापासून आमचे वडील प्रभाकरराव दराडे मामा यांचा 25 वर्षाचा सर्वसामान्य जनतेचा प्रामाणिक काम आणि नेत्याची असलेली एकनिष्ठा, याच्यामुळे आज माझ्या पत्नीला उपसभापती पद दिलं। त्याबद्दल मी आमचे नेते, जिल्ह्यातील चाणक्य नेते, माझे गुरु श्री रामप्रसादजी बोर्डीकर साहेब व माझ्या नेत्या, माझ्या भगिनी, राज्याच्या राज्यमंत्री तथा जिल्ह्याच्या पालकमंत्री यांचे मी मनापासून आभार मानतो व तमाम जिंतूर तालुक्यातील जनतेचे खूप खूप मनापासून आभार व्यक्त करतो। आणि जो मी पंचायत समिती मानधनी गणातून निवडून आलेला आहे, तर मी माझी पंचायत समितीमधील विजय हा माझ्या भोगाव सर्कलमधील जनतेला समर्पित करतो। जय हिंद, जय महाराष्ट्र।